मेळघाट विभागात सन 2002 या वर्षामध्ये मेळघाटमधील जमीन वाटप करण्यात आली। त्या शेतजमिनी धारण करणाऱ्या शेतकऱ्यांची पात्रता तपासणीचं अभियान राबवून पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप केल्याप्रमाणे 7/12 अभिलेखावर नोंद घेण्यास होत असलेल्या टाळाटाळ निषेधार्थ नागपूर विधान भवनासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा भारतीय दलित आदिवासी पॅंथर सेना यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केला। मेळघाट विभागात सन 2002 साली तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा वर्मा मॅडम यांनी जिल्हास्तरीय त्रिसदस्यीय समितीमार्फत सन 1978 पूर्वीचे ज्या काही वन जमिनीवर शेती प्रयोजनासाठी त्यांचं अतिक्रमण आहे, अशा अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी पात्र ठरवण्यासाठी जिल्हास्तरीय त्रिसदस्यीय समिती मार्फत 1 महिन्याचं अभियान राबवलं। त्या अभियानाअंतर्गत मॅडमनी गावागावात जाऊन लोकांचे पुरावे तपासून त्यांना पात्र प्रमाणपत्र वितरित केले। सन 2002ला पात्र प्रमाणपत्र वितरित करून त्यांना 7/12 अभिलेखामध्ये नोंद घेण्यासाठी निर्देश असताना सुद्धा 2002 ते 2019 पर्यंत या प्रशासकीय यंत्रणेनं, महसूल विभागाच्या यंत्रणेनं, वन विभागाच्या यंत्रणेनं हे सगळं 7/12 पासून लोकांना वंचित ठेवलेलं आहे। मोठ्या नाईलाज असतो आज मेळघाटचे आमदार आमचे राजकुमार पटेल साहेब यांच्याकडे एक निवेदन सादर करून एक कॉपी कलेक्टरला देऊन जर या हिवाळी अधिवेशनापर्यंत 7/12 मध्ये नोंद घेण्याचे कार्यवाहीबाबत आदेश दिले नाही तर मानवी हक्क सुरक्षा दल, भारतीय दलित आदिवासी पॅंथर सेनेचे कार्याध्यक्ष आमचे मोहन भाऊ सुरजे यांच्या नेतृत्वात 4,500 लोकांचं सामूहिक आत्मदहन करणार अशा पद्धतीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना दिलेलं आहे। आमदार रवी राणा व आमदार राजकुमार पटेल यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं। 2002 मध्ये तत्कालीन कलेक्टर मनीषा वर्मा यांनी सुप्रीम कोर्टाने प्रमाणपत्र दिले। त्याचे आदेश TRTच्या डायरेक्टर मॅडम आवटे मॅडमनी आदेश दिले, तरी कलेक्टर आणि हे आपले आयुक्त साहेब त्या गोष्टीवर त्या लोकांना 7/12 वाटप करण्यावर टाळाटाळ करत आहे। तसेच डोमा, दैंद्री ढाणा, दैंद्री, कोटमी बऱ्याचशा एरियात मी चिखलदऱ्यामध्ये हिंडले। 5 तारखेला मी आंदोलन केलं, तर त्याच्यामध्ये असं माझ्या शिकायचं झालं की BDOचे जे बाबू आहेत ते 10,000 20,000 आणि त्यांनी एजंट बनवले सरपंचाला। तर सरपंच लोक काय करायचं, जो पैसे द्यायचे त्याला घरकुल 2-2, 3-3 द्यायला येतं आणि जे आदिवासी खरोखर म्हणजे घरकुलापासून वंचित आहेत त्यांना घरकुल मिळत नाही राहिले। त्यांच्या घरामध्ये साप निघाले, किडे निघाले, पिचू निघाले, अशा परिस्थितीमध्ये आदिवासी राहिले। तर आदिवासींनी जगायचं कसं? जर संविधानाने त्यांना एवढा मोठा अधिकार दिला, त्या संविधानाचा त्यांना जर फायदा होत असेल तर याचा अर्थ खरोखर आदिवासी वंचित आहेत आणि जे करप्टेड अधिकार त्यांना फाशी द्यायला पाहिजे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।